किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात 4 दिवस पावसाचे हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये मान्सून सक्रिय, अधूनमधून दाखल होणाऱ्या सरींमुळे मुंबईकरांची तारांबळ। ठाणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, सखल भागात पाणी, आतापर्यंत 182.74 मिलीमीटर पावसाची नोंद। ठाण्यामध्ये शुक्रवार आणि शनिवारी पाणी नाही, महापालिकेच्या पाणी योजनेतील दुरुस्ती कामांमुळे पाणी पुरवठा बंद। अंबरनाथकरांना 1 दिवसाआड पाणी, बदलापुरात सुद्धा 2 दिवस टंचाईचे। नवी मुंबईत आता आठवड्यातून 4 दिवस दोन्ही वेळेस पाणी, 3 दिवस फक्त सकाळी पाणी पुरवठा। उच्च शिक्षितांना व्हायचंय पोलीस शिपाई, तरुणांना बेरोजगारीची झळ, 185 जागांसाठी आले 5984 अर्ज। मुंबईमध्ये गृहविक्री तेजीत, महागड्या घरांना मागणी, चालू वर्षात एकूण 41,590 घरांची विक्री। जांभळांना आला हापूसचा भाव, 400 ते 500 रुपये अर्धा किलो दरानं विक्री। ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोकं काढलं वर, 15 दिवसात मलेरियाचे 25 तर डेंग्यूचे 11 रुग्ण। साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिकेचा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरती बडगा, 73 हातगाड्या आणि 105 सिलेंडर जप्त। 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिला प्रवाशांना तिकीट दरात दिलेल्या 50% सवलतीमुळे लालपरी सदृढ, गेल्या 2 वर्षात 3893 कोटींचं उत्पन्न। बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा होण्याची शक्यता, पुनर्परीक्षेबाबत सीईटी सेलकडून सरकारकडे विचारणा, विचारविनिमय सुरू। मुंबईतील बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या जोडणीत यश, पुलावरून 1 जुलै रोजी वाहतूक होणार सुरू। शिव उड्डाणपुलावरती अवजड वाहनांना बंदी, सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी रात्रीपासून उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय। लोणावळ्यात कायमस्वरूपी दिवसा जड वाहनांना बंदी, मुंबई पुणे महामार्गावरील जड वाहनांची पर्यायी मार्गाने वाहतूक।